नमस्कार भावांनो बहिणींनो, चहा पाणी झाली का तुमची? आमची पण चहा पाणी झाली, नाश्ता पाणी झाला। हरसूच्या पप्पाला द्यायला नाश्ता बनवून ते गेले कामाला आणि हरसू भैया गेलाय आज आमचा चौपाटीत। आज एकदम घर शांत शांत वाटायला लागले। सकाळपासून गेलाय पण काय माहिती आता कधी येतोय। तर त्यो गेल्यामुळं काय आता घरात आज काय करमू नाही राहिलं, म्हणजे कवाचा जाईल ते सकाळपासून गेलाय, काय आलाच नाही अजून। आता पाहू कधी येतोय। तर फोन आलता म्हणजे आता क्रिकेट खेळायला लागलो मी, काही लवकर घरी येणार नाही, पप्पाच्या फोनवर आलता। तर आता घरात पण काय एवढं करमू नाही राहिलं, आता कधी येतोय काय माहिती। आणि हरसूच्या पप्पाला जायचंय गावाला, तर आता जातील ते। आम्हाला म्हणे तुम्ही इथंच राहा, बरंच झालं, गावाकडले गरमी होती, आम्हाला काय जायचं नाही, उन्हाळ्यात नाही गावाकडे जाऊ वाटत, दिवाळीला जावं वाटतंय, थंड वातावरण असतंय तर। आणि आता नाही जाऊ वाटत, म्हणजे लय गरमी राहते गावाकडे उन्हाळ्याची, सिटीनं तरी थंड राहते मस्त। तर आता हरसू म्हणे पप्पा आम्हाला यायचं नाही म्हणे, त्याला काय उन्हाळ्याचं गावाकडं नाही आवडत। आता गेलाय तो चौपाटीत, पाहू आता कधी येतोय। तर कामं गिमं झालेत, आता कपडे गिपडे धुवून टाकलेत, सगळे कामं झालेत, आता एवढे काय कामं राहिले नाही। आता स्वयंपाकच राहिलाय, पण हरसूचे पप्पा म्हणे अंड्याची भुर्जी बनव, तर अंड्याची भुर्जी बनवणार आहे आता मी। अंड्याची भुर्जी बनव म्हणलं, आणि हरसू भैयाला सोयाबीनच्या वड्या बनवणं लागन, म्हणजे ते रात्रीच मला म्हणू लागला बनवून दे, पण रात्री डाळ भात बनवला, टमाट्याची चटणी बनवली। म्हणलं भैया मग एवढं कोण खाईन, राहू दे म्हणलं आता। बरं राहू दे म्हणे मम्मी, मग तरी पण म्हणलं मग फेकून द्यावं लागतंय भैया। तर आता त्याला सोयाबीनच्या वड्या बनवायच्या आणि याच्या पप्पाला अंड्याची भुर्जी बनवायची। तर आता पीठ गीठ भिजवावं लागन आता काय आपले काम एवढे राहिले नाही। आता हरसू भैया येईन, आता बघू आता कधी येतोय। तर आता लेक म्हणजे सुट्ट्या लागल्यापासून घरात आता शाळेतली सवय, मग सुट्ट्या लागल्यापासून घरात म्हणलं जाऊ दे, आता त्याला पण लय कंटाळा आला असं। तर याचे पप्पा तर त्याला म्हणजे मित्र चांगले, त्याचे असे मस्त चांगले मित्र आहेत असे, त्याच्यामुळं मग नाही म्हणत नाहीत ते, म्हणजे जाऊ देतात, मित्र चांगले आहेत। आणि लेकरायला पण घरात कंटाळा येतोय, खेळा वाटतंय लेकरायला पण। जाऊ का म्हणे मम्मी, म्हणलं जाय, मित्र बोलवायला आला तर गेलाय आता। तर आता त्याला यायच्या आत मला स्वयंपाक पाणी करून ठेवावं लागेल, आता 11 वाजले। पण म्हणलं चला आता पहिला आपण काढावं हेळ आणि त्याच्यानंतर स्वयंपाक करा। हरसूच्या पप्पाला दिली ती चहा भाकर करून, गुजराती भाकर, मग नाश्ता केला त्यानं। आता त्याला थोडं बरं आहे, तर मग आज नाश्ता बिष्टा करून गेले, बरं वाटले, 2 दिवस झाले नाही चालूच आहे। मग आता गेले कामाला, त्याची आंघोळ गिंघोळ केली, मग त्याचे कपडे धुवून टाकले, शिल्लकचे कपडे निघतात कधी कधी, मग आंघोळ गिंघोळ झाली त्याची। म्हणलं चला आता हे पण कपडे धुवून टाकाव, कपडे धुतले, सर्व कामं झालेत आपले। म्हणलं काम आवरले तर मग काय स्वयंपाकच राहतोय, पण मी आता स्वयंपाकच करायचा आहे मला। पण आता ते दादा येतील तर मिरच्या सांबार घ्यायचा आहे, त्याच्यामुळं मग म्हणलं आता म्हणलं त्या दादाकडे नसलेत मग त्या मावशीकडे जावं लागेल, हमेशा घेऊन येत असते, तिथं तर असतोयच मग सांबार आणि मिरच्या। पण म्हणलं दादा येतील आता, 11 वाजले तर आता येण्यातच आहे, म्हणलं तोपर्यंत आपण हेडो काढून ठेव, मग टेन्शनच राहते हेडो काढायचा राहिला तर। आणि सकाळचे कामं राहतात, आणि याचे पप्पा फेसबुकवर हेडो टाकते, त्याच्या सोबत जावं लागते, मग त्या हेडो इंस्टाग्रामवर टाकते ते, मग लय गोंधळ होतोय, युट्यूबवर पण टाकते ते। मग सकाळचे लगे 2-3 कामं राहतात, घरातले कामं आवरायचे, त्याच्या सोबत हेडो काढायचे, लय कामं राहतात। मग सकाळी स्वयंपाक करायला पण उशीर होतोय, कामाला जातात तर हेडो गिडो टाकून जातात ते कामाला फेसबुकवर इंस्टाग्रामवर। मग चाल करते सोबत, मला काही एवढं जमत नाही, पण चाल म्हणल्यावर जावंच लागतंय, मग घरातले कामं सोडून त्याच्या सोबत जावं लागतंय ते हेडो काढायला। आता कामं गिमं आवरले तर आपले आता शांततेनं आता, आणि आता लगेच थोडंसं पीठ भिजवते, म्हणलं हेडो काढा आणि त्याच्यानंतर पीठ भिजवा म्हणलं। आता आपले युट्यूब फॅमिली एवढी भारी आहे, सगळ्याला चांगले वाटते हेडो भावांनो बहिणींनो म्हणते तर। आणि गावाकडे काय लोक हसतात भावांनो बहिणींनो म्हणते, त्याला मतलबच कळत नाही, पण आपली फॅमिली चांगली आहे, त्याला मतलब कळतोय भावाचा आणि बहिणीचा काय आहे म्हणून। चला असू द्या, कोणाला हसायची सवय असते दुसऱ्यावर, आपली युट्यूब फॅमिली चांगली आहे, ते हसत नाही। आणि काही दुसऱ्यावर हसायची सवय असते, स्वतः आपण काही करत नाही आणि दुसरं करायला लागलं त्याच्यावर पण दात काढायचे, तर कोणी दात काढणारे पण पाहिजे भावांनो बहिणींनो दुसऱ्यावर, स्वतः द्यायला काही जमत नाही।
आपल्याला आपल्या घरच्याचा सपोर्ट असला तर काही टेन्शन नसते. आणि काय आपण मी भावांनो बहिणींनो म्हणते तर ते काय नाही भावांनो बहिणींनो त्याला हसायला येतं. आणि आपल्या फॅमिलीला समजतंय भावाचा बहिणीचा काय मतलब आहे म्हणून. ती कधी पण कमेंट करतात तर चांगलीच करतात, छान कमेंटी करतात. आपली फॅमिली चांगली आहे. पण काही गावाकडे जर अचानक हेडो गेले तर माघारी हसतेत भावांनो बहिणींनो म्हणलं तर. चला असू द्या, कोणी कसं असो. आपण आपले हेडो काढायचे, दुसरे दात काढतात म्हणून आपण कधी बंद नाही करायचे. आपली मेहनत कधीच बंद नाही करायची. कोणाला स्वतः जमत नाही आणि दुसऱ्याला हसायचं तर मी ध्यान नसते देत भावांनो बहिणींनो. गावाकडे कोणी हसो काही म्हणो, आवडतेत का नाही आवडतेत, पण आपल्या फॅमिली सगळी चांगली. युट्यूब फॅमिली कधीच म्हणत नाही, कधी म्हणते चांगले आहेत ताई, कमेंट पण चांगल्या करते, सगळे म्हणते चांगले हेडो आहेत. कोणाला नाही जमत, स्वतः नाही काढायचे आणि दुसऱ्याला पण नाव ठेवायचं, असे असते. तुम्हाला नाही म्हणत भावांनो बहिणींनो, मी जे हसतेत त्याला म्हणायला लागले मी. आपली फॅमिली तर तुम्हाला सांगितलंय सर्व चांगले आहेत म्हणून. आणि मग हेडो असे हिडगे पण नसतात भावांनो बहिणींनो. काही का चला आपले हिडगे हेडो का काही चांगलेच असतात भावांनो बहिणींनो म्हणते तर. कोणाला आवडते कोणाला नाही आवडत. माझ्या हेडोत तर काहीच हिडग्यासारखे मी काढत नाही. आणि स्वतः मला नाही आवडत भावांनो बहिणींनो असं ही करणं हे. पण चला कोणाला सवय असते दुसऱ्यावर हसायची. कोणी कसं असो, आपण मेहनत करतो ती बंद नाही करायची. हर्षूचे पप्पा पण म्हणतात, मग आई बाबा म्हणतात हसणाऱ्याला हसू द्या म्हणून. कोणी कसं असो, आपल्या फॅमिली मधलं कोणीच नाही हसत, गावाकडचे हसतात. असं आहे ते. काय नाही भावांनो बहिणींनो असं हे करतात. तर आई बाबा पण म्हणते दुसऱ्यावर ध्यान नाही द्यायचं. हर्षूचे पप्पा म्हणते दुसऱ्यावर ध्यान नाही द्यायचं, हसू दे. हसणाराचे दात दिसतात भावांनो बहिणींनो. आणि हेडो कसा वाटतोय तर नक्की सांगा कमेंट मध्ये. आता आपले काम झाले सगळे. आता थोडस जेवण बनवायचं, काय जास्त जेवण बनवायचं नाही. आता काम गिम झालेत तुमच्या ताईचे सगळे, काय काम राहिले नाही एवढे. आता म्हणलं चला आता आपण हेडो काढून ठेवला. म्हणलं मग एवढं टेन्शन नाही राहत. तरी पण शॉर्ट हेडो काढायचा राहिलाय, आता पाहावा लागल. हर्षू भाई आल्यावर मग काढीन. मग आता रेसिपीचाच टाकीन. मग आता म्हणलं आपण काढून घ्या ठुला. तरी पण आता मी कमी हेडो काढायला 10 मिनिटाचा नाही काढत. म्हणजे मग हेडो पण आता नवीन चॅनल आहे आपलं तर मग कटाळा करते कोणी. मग जास्त चॅनल चाललं तर मग 10 मिनिटाचा काढायचा. आता 4-5 मिनिटाचाच काढून टाकत असते मी, जास्त काय काढत नाही. पहिलं टाकायचे पण मग सगळ्या कमेंटी येऊ लागल्या 4-5 मिनिटाचाच टाका जात आहे. त्याच्यामुळं मग मी थोडासाच व्हिडिओ बनवायला लागले. काहून तर आपल्या आता नवीन चॅनल आहे, 5-6 महिने झाले तर आपल्या चॅनलला, त्याच्यामुळं मग म्हणून मी जास्त मोठ्याले काढत नसते. बाय भावांनो बहिणींनो, भेटते उद्याच्या व्हिडिओ मध्ये. आज हर्षू लय खुश आहे, खेळायला गेलाय मित्रांसोबत चौपाटीत म्हणून. आता बरेच दिवस झाले होते गेला नाही. म्हणजे ऊन लागतोय तर उन्हाचा लय कटाळा करतोय भावांनो बहिणींनो. तो त्याला एवढा कटाळा येतोय उन्हाचा. थोडा पण आता उन्हाळा लागलाय तर बाहेर निघतच नाही म्हणतोय, गरमी व्हायला लागली. आणि आता लय ऊन लागतंय मम्मी, लय ऊन लागतंय मम्मी. पण आज गेलाय, आता मित्र बोलवायला आले त्याच्यामुळे गेलाय. आणि फोन केला मग त्याला चिंता असते, बाबा मम्मी टेन्शन घेईल, मम्मीला करमणार नाही, एकटीच राहते मम्मी घरी. त्याच्यामुळं मग त्याला टेन्शन असतंय, माझ्या मम्मीला करमतंय का नाही. मग त्याच्या पप्पाला म्हणे मम्मीला सांगा, म्हणजे त्याचं चालूच राहते. आता तो गेलाय चौपाटीत पण त्याला चिंता माहीच होत असं, माझ्या मम्मीला करमतंय का नाही. म्हणजे त्याला लई टेन्शन असतंय, मम्मीला करमतंय का नाही. पण म्हणे मम्मी जाऊ का, म्हणलं जाय बाळा. म्हणजे कसं आहे लेकरायला पण करमतंय थोडंसं बाहेर गेलं तर म्हणलं जाय म्हणलं बाळा.